एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असेल। चला, आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रूटीन शेअर करणार आहे आणि सोबतच तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या अशा गोष्टीही सांगणार आहे। तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ना फ्रेश वाटावं म्हणून मी विंडो दरवाजे सगळे ओपन करते। आणि आता कसं पावसाळ्याचं वातावरण चालू झालेलं आहे, दरवाजे खिडक्या बंद ठेवला ना तसाही कुबट वास येतो, त्यामुळे सगळ्यात आधी उठल्यानंतर हे ओपन करायचं। फ्रेश हवा आत येते आणि ऊन पडलंच ना तर ऊनही आतमध्ये येते, नाहीतर आता तर उन्हाची अशी वाट बघावी लागते। तर सकाळी आता रियांशच्या शाळेची तयारी करायची, टिफिनची तयारी करायची होती, ती केली, त्याचा टिफिन तयार केला आणि सोबतच त्याचा नाश्ताही तयारच असतो आणि त्यानंतर मग माझ्या कामांची सुरुवात होते। आणि आज ना सकाळी उठल्यानंतर आपण हे काम तर पटकन करतो। कसे आपलं काम जर ठरलेलं असेल, आपलं वेळापत्रक ठरलेलं असेल की आपल्याला या वेळात हे काम करायचं आहे ना, तर बघा किती पटकन होतात ना कामं। जसं की सकाळची वेळ, सकाळी आपण आळस करतो का? मुलांना टिफिन द्यायचा असतो, नवऱ्याला जर ऑफिसला जायचं असेल तर तोही टिफिन अगदी पटापट होतो, पण त्यानंतर मग आपल्या अंगात आळस का भरतो? एकदा का तिथपर्यंत आपलं वेळापत्रक जे सेट आहे ते काम झालं ना की त्यानंतर मग आपल्याला कंटाळा येतो, आपण अगदी सुस्त होऊन जातो आणि काय करायचं आणि काय नाही करायचं हेच आपल्याला सुचत नाही। तर त्यामागची ना काही कारणं आहेत। बघा काय असतं, आपण स्त्रिया किंवा मग गृहिणी दिवसभर काम करतो, पण तरीही अनेक वेळा असं वाटतं आपल्याला की खूप आळस येतोय, काम करायला कंटाळा येतोय, अजिबात काम करायची इच्छा होत नाहीये आणि सकाळी उठल्यापासूनच फ्रेश वाटत नाही। कधी कधी डोकं जड वाटतं, कधी कधी मनाला उत्साह राहत नाही आणि कधी कधी हे होत असेल ना तर इट्स नॉर्मल, हे सगळ्यांसोबतच होतं। पण रेग्युलर तुम्हाला जर असंच वाटत असेल ना तर त्यावर ना एकदा नक्की विचार करा की आपल्यासोबत असं का होतंय, आपल्याला असं का होतंय। आणि ह्याची ना इतकी साधी कारणं असतात। म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत नाही कारण आपली रात्रीची झोप व्यवस्थित झाली नसते, काही कारण व्हॅलिड असूही शकतात, पण नेहमीच जर असं होत असेल त्यामागचं खरं कारण काय आहे ना हे शोधायला हवं आणि तेही सापडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा। आता त्यानंतरचं दुसरं कारण आहे, आपल्याला आळस येतो कारण आपण सकाळी उठल्यानंतर ना लगेचच कामांना लागतो, जराही स्ट्रेचिंग करत नाही, चालायला जात नाही, मग शरीर आहे ना स्टिफ होऊन जातं, आपल्याला जड वाटायला लागतं आणि मग हेच आळसाचं कारण असतं। कारण आपल्या शरीराची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपण सुरुवातीला आपल्या शरीराला दिलेली नसते। अजून एक कारण म्हणजे ना आपल्याकडे दिवसाचं प्लॅनिंग नसतं, आज काय करायचं हे आपल्याला माहितीच नसतं। जसं वेळापत्रक मी बरेचदा सांगत असते की आपल्याला माहिती असेल की आपल्याला या वेळेत हे काम पूर्ण करायचं आहे तर किती पटापट आपण करतो। जसं सकाळचा डब्बा किंवा मग ऑफिसला जायचं असेल तर तेवढी तयारी किंवा तेवढा जो वेळ आहे ना अगदी पटापट आपल्या त्या कामांमध्ये जातो, कारण आपल्याला माहिती असतं की या वेळेत आपल्याला ही कामं कंप्लीट करायचीच आहे। किती मस्त झालंय ना वातावरण। सुरुवातीला का असे ना आपण हे पावसाळ्यातलं सुरुवातीचं वातावरण, ती हिरवळ खरंच खूप मस्त वाटते। कधी कधी ते कोवळं पडणारं ऊन ते हवंसं वाटतं, म्हणून छान वाटतं बाल्कनीत यावेळी उभं राहायला। आणि आता जे हे नवीन फ्राईंग पॅन आणलं होतं ना त्याचा एक्सपेरिमेंट हाच होता की विदाऊट ऑइल यावर हाफ फ्राय किंवा मग जे काही फ्राय करायचं असतं ते होतं का, आणि मस्त झालं बरं का। एकही तेलाचा थेंब मी त्यावर टाकला नाही आणि मस्त हाफ फ्राय तयार झालं होतं। मग काय, आज नाश्ता केला, त्यानंतर थोडीशी कामं आवरली आणि मग आंघोळ केली, कारण मला केस धुवायचे होते तर थोडासा उशीर लागणार होता। मग नाश्ता करून पुढची कामांची सुरुवात। पावसाळ्याच्या ना खूप अशा भाज्याही येत नाही, त्याच भाज्या खाव्या लागतात, पण म्हटलं की त्याच भाज्या खायच्या आहेत तर जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या म्हणजे तोंडाची चव तरी बदलेल। आणि तशीही ना पत्तागोबी फार मला अशी आवडत नाही, त्यातल्या त्यात मी पत्तागोबी 2-3 प्रकारे करते। तर आज मी ना थोडंसं चण्याचं पीठ किंवा बेसन घालून केलेली आहे। पत्तागोबी शिजून घेतली, म्हणजे नॉर्मल भाजी जशी आपण बनवतो तशी भाजी बनवायची, त्यानंतर तव्यावर थोडंसं बेसनही भाजून घेतलं आणि भाजी शिजल्यानंतर ते बेसन घालायचं, म्हणजे बेसन भाजलेलं असेल तर, नाहीतर तुम्ही आधीच घालू शकता। आणि अशी ना भाजी छान लागते, टेस्टही जरा बदलते आणि त्याच भाजीत जरा वेगळं पण मिळतं। आता वातावरण मस्त होतं म्हणून सकाळीच कपडे धुवायला टाकले होते, पण नंतर मशीनमध्ये लावले ना की ती मी विसरली। स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग मी ते आता वाळत टाकते, कारण आता पावसाचं प्रमाण हळूहळू वाढणार आहे आणि असं कपडे सुकवण्याचा किंवा कपडे धुण्याचा प्रॉब्लेमही वाढणार आहे। मग ते कपडे कधी घरात येतील, ते पूर्ण स्टँड कधी घरात येईल ना रात्रभरात
किंवा दिवसभरही ते घरातच राहणार आहे. सो त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा ऊन पडेल तेव्हा पटापट आपण बायकांना कपडे धुवायचे किंवा आपलं पावसाच्या आधीचं जे काम असतं ते करायच्या मागे असतो. आणि आता पावसाळ्याच्या आधीच भाज्या कमी असतात, त्यातल्या त्यातना त्या खराबही लवकर होतात किंवा मग किडे लवकर होतात. त्यामुळे मी भाज्या कधी ऑनलाईन आणते, बाहेर गेले तर बाहेरून आणते. म्हणजे एकाच वेळेला जसं आठवड्याचा भाजीपाला आणायचे ना तसं आणून ठेवत नाही. आणि हिरव्या भाज्या तर आता नाहीच, म्हणजे मिळाल्याच नाही कितीतरी दिवसापासून. तर ज्या भाज्या मिळते त्या तशा तशा आणून ठेवते आणि स्वच्छ करून ठेवते. आणि ह्याचा आनंद म्हणजे जेव्हापासनं तो पुलअप बार लावलाय ना, बाप रे, तो म्हणजे इतका खुश आहे ना तो. त्याला शाळेतून कधी येतो आणि कधी त्यावर मी असं छान मस्ती करतो. त्याच्यासाठी ते खेळणंच आहे, खेळच करतोय सध्या. कारण त्याला माहिती नाही की त्याच्यासाठी ते किती इम्पॉर्टंट आहे. ते लटकणं किंवा मजा करणं हे त्याला माहिती आहे आणि तो मस्त एन्जॉय करतोय. तुम्हाला मी याची काल लिंक शेअर केली होती, पण तरीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना लिंक शेअर करता येते किंवा मग तुम्ही कम्युनिटी पोस्ट चेक करा, तिथेसुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. कारण खरंच लहान मुलांसाठी खूप मस्त गोष्ट आहे बरे का. अगदी 3 वर्षापासून पुढची जी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. दुपारच्या वेळी मी माझं काम केलं आणि आता वातावरण इतकं मस्त असतं ना, असं वाटतं की पांघरून घ्यावं आणि मस्त झोपावं. पण कधी कधी मनावर कंट्रोल करावा लागतो. कधी कधी समोर कामं दिसतात किंवा मग असं वाटतं की आत्ता दुपारी झोपलं ना की रात्रीची मग लवकर झोप येत नाही. म्हणून थोडासा विचार केला, बाथरूममध्ये गेले, छानपैकी फेस वॉश केला आणि परत म्हटलं की चला झोपायचं नाही आहे, जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करता येतील आणि मग रात्रीचं कसं लवकर झोपता येईल. तर आता उन्हाळ्याची आम्ही भरपूर लस्सी पिली, पण आता लस्सीच मिळत नाही आहे. ते दुकानच बंद झालं आहे जी आम्हाला आवडत होती. तर कारण ते जे दत्त मंदिरचे शॉप्स होते ना ते आता सध्या नवीन बांधत आहेत, कोणी शिफ्ट झालं आहे. तर तो जो गाडी घेऊन यायचा ना तो काय माहिती कुठे गेला. म्हणून ही जी अमूल लस्सीचं पॅकेट येतं ना ते आम्ही आणलं. छानपैकी मी बोल काढले आणि फर्स्ट टाईम आणलं. मला माहीत नव्हतं की ही एवढी पाणीदार लस्सी असते. अश्विन तर त्याला पनियल लस्सी म्हणाले, म्हणजे थोडं पाणीसारखं असेल. चहासुद्धा कधी असा बनला ना म्हणजे दूध कमी वाटलं तर पनियल चहा असे ते म्हणतात, तशीच ही पनियल लस्सी होती. मग काय बॉलचं कामच नव्हतं, सरळ ग्लासमध्ये दुधासारखी ती लस्सी टाकली आणि टेस्टही बऱ्यापैकी ठीक होता, म्हणजे खूप असा वाईटही नाही आणि ॲक्च्युअल लस्सी असते ना तसासुद्धा नव्हता. म्हणजे मी तरी पुढच्या वेळी हे आणणार नाही. खरं तर मला चहाची घाई लागली होती. असं वाटत होतं की चहा बनवून प्यावा, पण तेवढा काही उशीर झाला नव्हता. मग मध्ये थोडासा वेळ आहे म्हणून ना मी हे छोटंसं काम काढलं आणि त्यात म्हटलं रियांशला माझी जरा हेल्प कर. पण हेल्प कशाची हे बघा, असे ना नुसतं आगाऊपणा आणि नुसतं जास्तीचे कामं आहेत. तो काय करेल मध्ये आणि कधी मला लागेल किंवा त्याला लागेल ना काहीच खरं नसतं. म्हणजे काम करतो पण त्यापेक्षा कामच वाढवतो किंवा एकतर त्याला लागतं किंवा माझं काम बिघडतं किंवा माझा मूडही बिघडतं. आणि हे एकत्र काम करणं असतं ना ते कधी भांडणाचं रूपांतर घेताना हे आम्हालाही कळत नाही. पण मी ह्यालासुद्धा मजा मस्तीत समजते. मला वाटतं हे सगळ्यांमध्येच व्हावं. हेच आहे आयुष्य. म्हणजे कधी खेळता खेळता भांडणं होतात, कधी कामं करता करता ती सगळी विस्कुटून जातात आणि कधी सगळंच नकोसं वाटते किंवा मग हे सगळं ना हवंसं वाटते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. थोडीशी मदत त्यांनी मला केली कपडे फोल्ड करण्यामध्ये आणि नंतर मग परत त्याचं ते खेळणं चालू झालं. आणि आत्ता जसा तो वॉर्डरोबमध्ये लपून बसला होता ना आणि तेच म्हणणं होतं त्याचं की पप्पाला सांग रियांश कुठे गेला, दिसतच नाही आहे. सो मी असं काही केलं नाही यावेळी. पण लहानपणीची एक गोष्ट मला त्याची आठवते. आम्ही तेव्हा रेंटेड घरामध्ये राहायचो, पुण्यातच होतो तेव्हाही. आणि तेव्हा ना या ज्या विंडोज असतात तिथे बसण्यासाठी थोडीशी जागा होती. तर एक वेळ दुपारच्या वेळी रियांशला घरभर शोधलं पण तो काही दिसला नाही. बाल्कनीत शोधलं, दरवाजा लॉक होता आणि त्यावेळी आम्ही दोघंजणं खरंच घाबरलो होतो. कारण लहान मुलं असतात ना तेव्हा भीती वाटते. आणि हा नंतर पठ्ठ्याना पडद्यामागे लपला होता. तिथे विंडोला बसण्यासाठी जागा होती आणि पडद्याच्या मागे लपला होता. असा खोडकर होता आणि आत्ताही तेवढाच खोडकर आहे. 10 वर्ष झाला पण खोडकरपणा अजून काही गेला नाही. पण पाहिजे, मला ना खोडकर मुलंच जास्त आवडतात. आता मी इथे कपडे फोल्ड करत होते आणि जे जुने होते ना ते एका साईडला फेकत होते. तर त्याचं असं म्हणणं होतं की तू मॅक्सिमम कपडे फेकूनच दे यातले, कारण तू घालतच नाही. आणि तो बोलताना ना माझ्याशी अरेच बोलतो. अरे मम्मा तू हे कधीच घालत नाही, मला तर कधीच दिसत नाही. कारण मी त्याच्याशी तशी बोलते ना, अरे तू हे कर, अरे तू ते कर. तर तोही मला अरे मम्मा तुला हे चांगलं दिसत नाही, अरे मम्मा तू हे घालतच नाही, अरे मम्मा हे कर, अरे मम्मा ते कर. तर तुमची जर मुलं म्हणजे बॉईज असतील तर असे अरे बोलतात का, मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मुलगी असेल ना तर अगं बोलते, मला माहिती आहे.
तर अशा प्रकारे ना अगदी एकच जो शेल्फ होता तो मी व्यवस्थित क्लीन केला आणि जे कपडे होते ना एक्स्ट्राचे ते सगळे टाकून दिले, कारण हा जो कप्पा आहे तो माझा फक्त घरी घालण्याचा सेक्शन आहे आणि बऱ्यापैकी घरी घालण्याचे कपडे आहेत माझ्याकडे. म्हटलं जे एक्स्ट्राचे आहे त्याचा जराही मोह न धरता ते सगळे एका साईडला काढून दिले. आणि जवळ रिलायन्स आहे ना तिथे एक ना कॉन्ट्रीब्युशनचं एक हे असतं, जर बऱ्यापैकी चांगले कपडे असतील तर ते तिथे देऊ शकतात. आणि इतका गोंधळ माझा जवळपास 5 ते 7 मिनटं सांडशी शोधण्यामध्ये गेला असेल. आणि सांडशी कुठे होती? ओट्यावर. चहा बनवला होता आणि चहा आटला माझा, तोपर्यंत मी सांडशी शोधत होते. आणि असं होतं कधी कधी, डोकंच चालत नाही, आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू असते पण ती वस्तू काही दिसत नाही. असं होतं का तुमच्यासोबत? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. बाल्कनीत निवांत चहा घेत बसले, थोडासा आरामही होतो आणि छान वाटतं मला इथे बाल्कनीत. आणि त्याचसोबत रियांशचा थोडासा अभ्यासही घेतला. आणि मोस्टली आमचं भांडण कधी होतं माहिती आहे, रियांशचं आणि माझं अभ्यास करतानाचे सुरुवातीचे 15-20 मिनटं मस्त जातात आणि त्यानंतर मग माझा आवाज चढतो, कधी कधी हातही उठतो, त्याचंही कधी कधी रडणं किंवा मग किरकिर चालू होते आणि तिथून होते मग भांडणांची सुरुवात. आणि हे फिक्स आहे बरं का, याशिवाय जर अभ्यास झाला असेल तर मग तो कसला अभ्यास असो. आता आपण परत ना, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगत होते आळसाची कारणं, कधी कधी ना आपण स्वतःला वेळच देत नाही. जसं की सतत घर, मुलं, स्वयंपाक, साफसफाई यात आपण स्वतःला इतकं हरवून टाकतो किंवा इतकं त्यात हरवून जातो ना की त्याच वातावरणात ना आपल्या मनावर एक जडपणा येतो. त्यानंतर आपण वेळेवर नाश्ता न करणे, वेळेवर न जेवणे, त्यातल्या त्यात पोषक न म्हणजे विटॅमिन्स असलेला किंवा हेल्दी नाश्ता न घेणे, हेल्दी न खाणे, त्यानंतर मोबाईलवर खूप वेळ वाया घालवणे, ही अगदी छोटीशी कारणं आहे. याचाच परिणाम आपल्यावर जास्त होतो. आणि यावर सगळ्यात सोपे उपाय म्हणजे रात्री वेळेवर झोपणं. आपली पूर्ण झोप झाली पाहिजे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर थोडं फ्रेश वाटावं म्हणून जरासं चालणं किंवा एक्सरसाइज करणं, थोडंसं स्ट्रेचिंग करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दिवसांची कामांची लिस्ट असते ना, त्यापैकी अर्ध्या दिवसाचं आपलं ठराविक काम म्हणजे ठरलेली कामं असली पाहिजे. त्यानंतर आपण स्वतःसाठी वेळ देतो आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतोच. नाहीतर कसं, आपली मग वेळापत्रक ठरलेलं नसतं, त्यामुळे आपलं दिवसभर आपलं काम चालत असतं. आणि सुरुवातीपासूनच या सवयी जर स्वतःमध्ये घेतल्या ना तर एक पॉझिटिव्ह बदल तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आता माझा डिनर मी ना थोडेसे चेंजेस केले आहेत की डिनर खूप लवकर करायचा, म्हणजे 7च्या आधी डिनर झाला पाहिजे आणि तो सुद्धा हेल्दी असला पाहिजे. तर आज डिनरमध्ये थोडासा हेल्दी प्लस थोडासा चटपटा असं कॉम्बिनेशन. आता कारण सवय लागायलाही थोडा उशीर लागतोच की, सवय थोडी हळूहळू करत राहिलं की सवय लागते. तर आज मी डबल ऑमलेट बनवला आहे, त्याचसोबत बटाट्याचे असे काप बनवले आहेत आणि थोडंसं सलाद असणार आहे. तर असा डिनर ब्रेकफास्ट तर असतोच हेल्दी, पण हेल्दी डिनरसोबत तो लवकर करण्याचाही असा नियम ठेवला आहे. बघू आता ते कसं होतं. आणि तुम्हालाही जर आळस येत असेल ना तर तुम्ही काही तुमच्या सवयी फॉलो करा, त्यात कुठे चूक आढळते का ते बघा. आणि हे शक्य नसेल ना तर नेहमीच असं होत असेल तर एकदा डॉक्टरांशी नक्की कन्सल्ट करा. आपण काय करतो, सगळ्यात मोठी चूक हीच करतो, आपल्याला बरं वाटत नाही आहे, नेहमी आळस येतो, अंग दुखतं आहे किंवा आपलं मनच लागत नाही आहे, ह्याकडे आपण लक्षच देत नाही आणि हे सगळं मग आपल्याच अंगावर निघतो. त्यापेक्षा डॉक्टरांना दाखवा, योग्य सल्ला घ्या, एवढंच मी म्हणेल. कारण आपण हेल्दी असलो तर आपलं पूर्ण कुटुंब हेल्दी असतं. आता सगळ्यात शेवटी मी इथे मस्तपैकी रियांशसाठी चिवडा बनवून ठेवते, कारण कधी कधी ना त्याला कधीही भूक लागते. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. चला मग आजच्यापुरती एवढेच. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, म्हणजेच तुम्ही घराचीही काळजी घेऊ शकाल. चला बाय.